एक निर्जीव कोय असते, परंतु ती सुद्धा स्वतःचं आयुष्य वाया जाऊन देत नाही. एक कोयसुद्धा आपल्यापासून हजारो आंब्याची झाडं तयार करते आणि त्या झाडापासून हजारो नाही लाखो आंबे ह्या जगाला देते, नाही का. मग आपण सुद्धा काय करायचं, एक दिवा असतो, तो दिवासुद्धा निर्जीव दिवासुद्धा अनेकांना प्रकाश देतो. साधू संतांनी सुद्धा काय केलं, आपलं ज्ञान आपल्यापुरतं ठेवलं नाही, नाही का. गंगा नदीसुद्धा काय करते, आपलं जे पाणी आहे त्या पाण्यानं सगळ्या जगाला तृप्ती करते, तृप्ती देते, जीवदान देते, सगळ्या जगाचा उद्धार करते. सूर्यसुद्धा तो प्रकाश आपल्यापुरता ठेवत नाही, तर तो प्रकाश सगळ्या जगाला देतो आणि जगाचे जीवनक्रम उत्तम प्रकारे चालतात. मग तशा प्रकारे आपण सुद्धा जे अभ्यास करतो, चिंतन करतो, तर ते चिंतन त्याचं चांगलं पीक यावं आणि ते भरभरून आपण जगाला द्यावं, आपल्यापुरतं ठेवायचं नाही. दिल्यानं ज्ञान वाढतं, लक्षामध्ये घ्या. ज्ञान हे जे बी आहे तर ते शेतात पेरून ते वाढतं. घरामध्ये पोत्यामध्ये भरून त्या धान्याची वाढ होत नाही, तर धान्य कशाने वाढतं, पेरून जमिनीमध्ये पेरून त्या धान्याची वृद्धी होते, अनेक पटीनं ते धान्य वाढतं. मग आता इथं विचार करायचा का मी जे त्याविषयी आपला विषय सांगितला ना, खरंच सत्संग ही चांदीची टाकी आहे. सत्संग ही चांदीची टाकी आहे आणि बाकीचे हे सगळे सोन्याचे नळ आहेत. त्यातून स्वच्छ पवित्र आणि नाही का ज्ञानरूपी पाणी, विचाररूपी पाणी, स्वच्छ पाणी बदा बदा त्यातून पडते आणि बाकी सगळे घेणारे ते पाणी पिणारे तृप्त होतात, आनंद होतात. मग कोणताही नळ असो, नाही का. आणि म्हणून किती आपल्याला लाभ आहे. आता अनेक लोक आपण पाहतो, अनेक जण आपण सत्संगात येतो, लोक सत्संग करतात. हा सत्संग कशा करता करतात हे महत्त्वाचं आहे. हा सत्संग कशा करता करतात, तर कशा करता करतात, सुखी संसाराची सोडोनी आस, सुखी संसाराची सोडोनी आस, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. तर आपण ह्या सत्संगात येतो कशा करता, तर आपला जो जीवीचा जिव्हाळा, प्राणाचा प्राण, आनंदाचा कंद, जे आपलं काय आहे स्वरूप आहे, कोट्यावधी वर्षापासून आपला आनंद हिरावला गेलेला आहे, सुख हिरावलं गेलेलं आहे, आपला प्राण हिरावला गेलेला आहे, आपला साक्षात जीव आपलं काय झालेलं आहे, हरपलेला आहे. तर त्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी, भगवंताच्या प्राप्तीसाठी आपण लाचार होऊन काय करतो, सत्संग करीत आहोत, नाही का. मग हा सत्संग आपण करीत आहोत, हा सत्संग कशा करता, तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक आनंदचा, सुखाचा, नाही का, अशा प्रकारचा समुद्र, सुखाचा, आनंदाचा, ज्ञानाचा समुद्र, का ज्याची भेट झाल्यानंतर मनुष्य विलक्षण त्या हर्षानं युक्त होतो. एका जनार्दनी सबलस गवळणी ब्रह्मानंद न समाये म्हणे. त्याला एवढा आनंद होतो, नदीवर आपण गेलो तर पाणी पिऊन पिऊन किती पिणार, एक तांब्याभर सुद्धा पाणी पिऊ शकत नाही, तर परंतु ती नदी गच्च भरून वाहत असते आपल्या पुढं. तशा प्रकारचा आनंद या जगामध्ये ओसंडून वाहतो आणि तो भक्त आनंद घेऊन घेऊन किती घेणार. परंतु त्या आनंदाला जो पारखा झालेला आहे, तर तो मात्र दुःख, प्रचंड दुःख, हाय हाय टकरा घेतो, दुःख बघतो, जीव नको नको होतो, रडतो, करतो, हाय हाय करतो, तो संसार त्याला सुटत नाही. म्हणून तर ह्या काय करायचं आहे, तर त्या सुखाची आपलीच आपल्याला गाठ घ्यायची आहे, आपलीच आपल्या भेट करून घ्यायची आहे, आपलाच आनंद आपल्या प्राप्त करून घ्यायचा आहे, आपलंच वैभव आपल्या प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि त्यालाच म्हणायचं श्रीहरी. तो ज्ञानरूप श्रीहरी, तो अनेक कल्पापासून आपल्याला दुरावलेला आहे. साधं 1500 रुपये, 5-7 तोळे सोनं जर आपला सोन्याचा अलंकार हरवला तर माणूस वेडा पिसा होतो. त्याच्या शोधासाठी तो काय करतो, कासा वीस होतो. आज एवढं अमोल किमतीचा आपला ठेवा हरवलेला आहे, मग त्याचं आपलं दुःख नको का, त्याचा शोध घ्यायला नको का. कोणता मूर्ख असा असेल की जो म्हणतो जाऊ द्या, 1,00,000 2 लाखाचा अलंकार हरवला, जाऊ द्या, हरू द्या, त्याचा शोध
असा कोण घेणार नाही, असा मूर्ख कोणताही का त्याचा शोध घेणार नाही. मग आपलं एवढं जे आपलं दिव्य भव्य अशा प्रकारचं आश्चर्यकारक जे आपलं स्वरूप आहे, आपल्या प्राणाचा प्राण आहे, त्याचा आपण जो शोध घेत नाही त्याच्यासारखा मूर्ख या जगामध्ये दुसरा कोणताही सापडत नाही. आणि म्हणून मनुष्य जन्म तेवढ्याच करता आहे. काय आहे तर जे आपलं निज अशा प्रकारचं जे बीज आहे त्याच्या प्राप्तीसाठी आहे. आणि मग आता पहा, विचार करा, तर सत्संगात आता सत्संग कसा करावा माणसाने, जीवाच्या पलीकडं अंतःकरणपूर्वक सर्वस्वाचं काय करावं, सर्वस्वाचा त्याग करून त्या सत्संग करावा. आणि मग एकदा आपण ऐकलं, अशा सत्संगामध्ये असा जो सत्संग असतो ना, जिथं भगवंताच्या स्वरूपाचं, आत्मज्ञानाचं, त्या भगवत प्रेमाचं गंगा जिथं वाहत असते, तर त्यालाच खरा सत्संग म्हणतात. जो जीवाशिवाचं ऐक्य करून देतो, अनंत जन्माचं दुःख घालवतो, नाही का, अज्ञानाचे पर्वतच्या पर्वत नष्ट करतो, आणि त्याला सत्संग म्हणतात. आणि असा सत्संग ज्याला प्राप्त होतो भगवंताच्या कृपेनं, त्याच्यासारखा भाग्यवंत जगामध्ये दुसरा कोणीही नाही. आणि म्हणून सत्संग सगळं बाजूला सारून सत्संग कसा करावा, येरते माईक दुःखाची जनिती नाही आदिअंती अवसानी, नाही का. आणि म्हणून सगळ्याला बाजूला सारून सत्संग करायचा असतो, तो संसार टाकून. आणि म्हणून आता आपल्याला विचार करायचा आहे. आणि म्हणून काय सांगितलं का, रामायण त्या पिशाच्यानं तुळशीदासांना सांगितलं, आपल्या गावामध्ये रामायण चालू आहे, आणि आता त्या रामायणामध्ये हनुमंत तुला तेथे भेटेल. त्या रामायणामध्ये म्हणजे तो हनुमंत कसा ओळखायचा, जो सत्संगात रामायणात सगळ्यांच्या आधी येतो आणि सगळ्यांच्या शेवटी जातो, तर तो हनुमान असतो. तो खरा सत्संगाचा कोण असतो, खरा सत्संगाचा लाभ त्याला मिळतो. सर्वांच्या आधी येतो आणि सर्वांच्या शेवटी जातो, तो खरा सत्संगासाठी असा ज्यानं जीव टाकलेला आहे. ईश्वर त्याच्यावर कृपा करतो आणि त्या सत्संगाचा लाभ त्याला पुरेपूर करून देतो. परंतु सगळ्यात शेवटी येतो आणि सगळ्यात आधी जातो. वरवर भजन करू न काही, त्याला नाही लाभ नाही होत त्याला. वरवर भजन करू न काही, पोरीला नांदवीत नाही, बायकोला नांदवीत नाही, आणि सासरवाडीत जाऊन बसला, त्याला सासरवाडीत कुत्र ते विचारेल. पोरीला नांदवीत नाही, पुरुष नीट बोलत नाही, बायकोला वागवत नाही, नांदवत नाही, त्याला सासरवाडीत कोण विचारणार आहे. आणि जो देवाचं नाम घेत नाही त्याला साधू संत आणि देव त्याला कसे विचारतील त्याला, नाही का. असे त्याला काय करतात, कुत्र्यासारखे त्याला बाजूला फेकटून त्याला देतात. आणि जो देवाचं नाम घेतो तो काय होतो, साधू संतांच्या दरबारामध्ये, ईश्वराच्या दरबारामध्ये तो सगळ्यांचा जीवाचा प्राण होऊन जातो तो. आणि म्हणून कसं आहे, तर परमार्थ करायचा म्हणजे काय पहा, तुम्हाला सांगतो. तर परमार्थ करायचा म्हणजे तर ह्या संसाराचा उच्छेद करायचा आहे. काय करायचं आहे, या संसाराचा उच्छेद करायचा आहे. संसार म्हणजे प्रकृती आहे. या संसारच काय केलं झालेला आहे, आपल्या परमार्थाच्या, आपल्या ज्ञानाच्या, आपल्या परमलाभाच्या, आपल्या आत्मलाभाच्या, आपल्या अत्यंत सुखाच्या आड कोण आला आहे, हा संसार आलेला आहे. जसं सूर्यावर ढग यावेत, नाही का, आणि ते सूर्यावरचे ढग नष्ट झाल्याशिवाय असा तो तेजपुंज अशा प्रकारच्या प्रकाशाची प्राप्ती जगाला होत नाही. मध्ये आपण पाहिलं 2-3 दिवस कसं होतं, अत्यंत कसं वातावरण होतं, कसं अत्यंत म्हणजे नुसतं पाऊस रात्रंदिवस नुसतं गलिच्छ अशा प्रकारचं वातावरण होतं. 5 मिनटं सूर्यदर्शन झालं तर त्या जीवाला किती आनंद होतो. 5 अशा म्हणजे जिथं झड लागलेली आहे, नाही का, अंधारून आलेला आहे, जिकडे तिकडे अशा प्रकारचं पाऊस पाणी झालेलं आहे, अशा वेळेला सूर्यदर्शन किती आनंद देतं माणसाला, नाही का. मग तशाच या संसार दुःखानं भागलेल्या जीवाला जेव्हा ते आत्मप्रकाशाची 5 मिनिटाची का होईना प्राप्ती होते, तेव्हा त्याला काय होतं, अत्यंत सुख होतं. आणि म्हणून काय आहे, संतांनी सांगितलं, म्हणून प्रकृती शास्त्रानं सांगितले, ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले, प्रकृती जी आड होती ती देवे सारली पर होती.
नाही का. म्हणून कसं आहे, त्या परमेश्वराकडे आपण जायला निघालो, परमात्म्याकडे जायला निघालो, आनंदमयी स्वरूपाकडे जायला आपण निघालो, तर आपल्या आडवा येतो तो संसार, नाही का. आणि म्हणून हा संसार कशा प्रकारचा आहे, ही लोखंडाची बेडी आहे, ही चांदीची बेडी आहे आणि ही सोन्याची बेडी आहे, हा संसार. आणि ही बेडी आपल्याला काय करते, पायामध्ये, चोराच्या पायामध्ये बेडी घातली का पोलीस काय करतात, चोराच्या पायामध्ये बेडी घालतात आणि मग तो चोर काय होतो, जागेवरून त्याला हलता येत नाही. मग तशा प्रकारे आपल्या परमात्म्याकडे जाऊन देत नाहीत ह्या लोखंडाची, ह्या चांदीची आणि सोन्याची बेडी आपल्या परमेश्वराकडे आपल्याला जाऊन देत नाही, नाही का. म्हणून ही आपल्याला निजवृत्ती गाडी सर्व माया तोडी आणि इंद्रिया सवडी लपू नको. इंद्रियांच्या मनाच्या मागं जाऊ नका. आणि ह्या इंद्रिय आणि मन आपल्याला कुठं घेऊन जातात, तर खूप मोठ्या जबरदस्त शक्तीनं, आवडीनं संसाराकडे घेऊन जातात आपल्याला. आणि म्हणून दुःख दारिद्र्य नाही का, दुःख दारिद्र्य ही लोखंडाची बेडी आहे, नाही का. आणि श्रीमंती आणि सुख सत्ता ऐश्वर ही सोन्याची बेडी आहे. आणि मध्यम जे असं दळमा, असं काही तसं काही, असंही काही तसं काही, ही चांदीची बेडी आहे. परंतु लोखंडाची बेडी तर तोडलीच पाहिजे आणि चांदीची बेडी ठेवायची नाही, ती तोडली पाहिजे. शेवटी सोन्याची जरी असली तरी ती बेडीच आहे. लोखंडाची सुरी तो पोटात खुपसून घेतली आणि सोन्याची सुरी पोटात खुपसून घेतली तरी ती काय करते, नाशच करते. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर म्हणून महर्षी आणि देवा एत भूत जात सर्वा, मी आधी म्हणून पांडवा जाणता अवघड, त्या माझी प्राप्ती जगामध्ये कोणालाही होत नाही. मोठमोठ्या महर्षींना सुद्धा माझी प्राप्ती होत नाही, मोठमोठ्या देवांना सुद्धा माझी प्राप्ती होत नाही. तर अशा प्रकारचा मी कसा अप्राप्य आहे, तसा मला प्राप्त करून घेणं सोपंही नाही, अवघड नाही, नाही का. परंतु जो अत्यंत भक्तिभावानं, श्रद्धेनं, प्रेमानं, प्रचंड ओढीनं, काकुळतीला येऊन, व्याकुळ होऊन जो मला हाक मारतो, तर त्याला माझी प्राप्ती होते, त्याला मी तात्काळ भेटतो. आणि म्हणून असा जो मी मोठमोठ्या महर्षींना, मोठमोठ्या पंडितांना, मोठमोठ्या महाराजांना असा जो दुष्प्राप्य, तो साध्या भोळा भोळा, तो का म्हणे भोळा आणि जिंकू जाणे कळी काळा, अशा त्या भक्ताला, साध्या भोळ्या भाबड्या भक्ताला, ज्याला शास्त्र कळत नाही, प्रवचन कळत नाही, कीर्तन कळत नाही, ज्ञानही कळत नाही, परंतु माझ्या शुद्ध भावानं जो माझ्याकडं पाहतो, त्याला मी काय होतो, तत्काळ त्याला माझी प्राप्ती होते. आणि म्हणून काय करायचं आहे आपल्याला, तर आत्ता सांगितलं की मी अप्राप्य, परंतु आमच्या साधू मला पाहिलं, माझी प्राप्ती करून घेतली. कोणी प्राप्ती करून घेतली, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, ते निवेदियले मन, पाहिला नंदाचा नंदन. म्हणजे कुणी पाहिला तर आपल्या साधू संतांनी पाहिला. असा दुष्प्राप्य नाही भक्त त्याला प्राप्त करून घेत नाही, परंतु त्याच्या भोळ्या भाबड्या श्रद्धेनं, त्याच्या अत्यंत प्रेमानं, त्याच्या शुद्ध मनानं काय होतो, तो मला प्राप्त करत नाहीत, तर मी त्याच्याकडे धावून जातो. त्याला प्राप्त करावं लागत नाही असा शुद्ध भोळा भाव ज्याचा आहे, ज्याला मी सोडून दुसरं काही आवडत नाही, ज्यानं संसार तुच्छ मानलेला आहे, ज्याला संसार निरस आहे. आणि संसार कसा आहे, तर असार आहे, असं ज्यानं सत्संग करून श्रीगुरूंना शरण जाऊन आणि तो संसार नाशवंत संसाराचं समजून घेतलेलं आहे. आणि माझं शाश्वत दिव्य आनंदमय सर्व व्यापक अनादि अनंत असं माझं स्वरूप ज्यानं जाणून घेतलेलं आहे, तर अशा भक्ताला मी काय होतो, तर सहज त्याला प्राप्त होतो. त्याला काय होतो, सहज प्राप्त होतो. आणि म्हणून पहा, एक थोडासा विषय आपण, तर तो परमार्थ आणि हा संसार, या दोहोंचा विचार जर आपण केला, या दोघांचं स्वरूप कसं आहे, तर
एवढे आपल्या साधू संत ओरडून सांगतात, नाही का? साधू संत ओरडून सांगतात, परंतु मीराबाईनं काय केलं? ती मीराबाई म्हणते, नाचूंगी 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 नाचूंगी, हरिगुण गावत नाचूंगी, नाही का? नाचूंगी नाचूंगी नाचूंगी, हरिगुण गावत नाचूंगी, अपने मंदिर में बैठक बैठ कर गीता भागवत बाचूंगी, अपने मंदिर में बैठ कर गीता भागवत वाचूंगी. मग नाचूंगी नाचूंगी नाचूंगी, हरिगुण गावत नाचूंगी. तर संतांनी असा परमार्थ केला. संसारात ते अडकले नाहीत, नाही का? संसारात अडकले, संसार केला पण संसारात अडकले नाहीत, नाही का? आपला संसार करता येत नाही. आपला संसार कसा असतो? वाकडा तिकडा संसार असतो. ज्या संसारात आपण काय करतो? अशी दुःखाची खेटरं, नाही का? असे दुःखाचे डोंगरच्या डोंगर आपण सहन करीत असतो आणि अशा संसारात आपण बाहेर पडत नाही. परंतु साधू संतांनी काय केलं? आपल्या सुखी संसाराला काय केलं? बाजूला सारून ते माझ्या मार्गाला ते लागले. आणि म्हणून पहा, हा परमार्थ आणि संसार कसा आहे म्हणून सांगितलं की साधू संत काय करतात? ज्ञानाचा वर्षाव करतात, उपदेशाचा वर्षाव आपल्यावर करतात, नाही का? मग मला असं वाटतं दीपानं प्रमाण सांगितलं, क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसा, म्हणून राम राम स्मरा आधी. काय करा? ह्या जगात येऊन काय करा? संसार नाही. संसार कसा करायचा आहे पहा. तर संसार तोच सांगतो विषय पहा आपल्याला विचार. पण संसार तर टाकता येत नाही. तो संसार परमार्थाच्या आड येतो, ज्ञानाची प्राप्ती करून देत नाही, परंतु तो आपल्या सोडित नाही. मग संसाराचा निर्णय कसा लावायचा हा प्रश्न आपल्यापुढं आहे, नाही का? तर तेव्हा विचार करा, जणू काही एखादी स्त्री, एक कुटुंब असतं, त्या कुटुंबामध्ये स्त्री असते आणि तिचा पती आहे आणि तिचा धाकटा दीर आहे. मग आता तिनं काय करावं? पतीची तर सेवा करायलाच पाहिजे. धाकटे धीराचं सुद्धा, तो सुद्धा धीर आहे, नाही का? त्यालासुद्धा नुसतं माझा नवरा मला त्या धीराचं घेणं नाही असं म्हणून चालणार नाही. पतीची सेवा करायलाच पाहिजे. आणि काय करायचं आहे? तर धीरालाही काही हवं, कमी जास्त हवं असेल, त्याला चहा पाणी देणं, त्याला जेवायला देणं, त्याचा कपडा लत्ता धुणं, त्याचं हवं ते नको ते पाहणं, एवढं करायचं. परंतु यापेक्षा जास्त त्याला टाकायचं नाही, त्याचं सगळं करायचं. त्याला जेवण खाणं पाणं त्याचं सगळं करायचं, त्याला काही कमी पडून द्यायचं नाही. परंतु एकनिष्ठ मात्र पतीशी राहायचं, पतीशी एकनिष्ठ राहायचं आणि धीराला काही कमी पडून द्यायचं नाही, नाही का? अशा प्रकारचा. तसं संसार कर्तव्य म्हणून कसं आहे? धीराचं सेवा कर्तव्य म्हणून करायची आणि पतीची सेवा तर करायलाच पाहिजे. आणि पतीची सेवा जर करता आली तर त्यापेक्षा प्राण गेलेले बरे, मेलेलं बरं, असा पती. आणि धीर कसा? कर्तव्य म्हणून करायचं. तसा संसार कसा आहे? कर्तव्य म्हणून करायचा आहे. आणि परमार्थ हा एक पतीसारखा एकनिष्ठ भावानं, नाही का? पतीची सेवा ज्या स्त्रीला करता येत नाही ती मेलेली बरी, तिच्या जीवनाने तिचं जीवन व्यर्थ. तसं ज्याला परमार्थ म्हणजे आपल्या पती म्हणजे कोण? तर तो परमेश्वर आहे. आणि धीर म्हणजे कोण आहे? तर तो संसार आहे. मग पतीची एकनिष्ठ भावानं प्राणपणाने पतीची सेवा करायची आणि कर्तव्य भावनेनं तेवढी तात्पुरती ही धीराची सेवा करायची. अशा प्रकारचा म्हणजे संसार हा धीरासारखा आहे, तर परमार्थ हा आपल्या पतीसारखा आहे. मग पतिवृत्त्या जशी त्या कुटुंबामध्ये वावरते, तशा प्रकारचा आपल्याला भक्त हा बरोबर काय करतो? उत्तम अशा प्रकारचा मार्ग काढतो. आता साधू संत काय करतात? आपल्याला उपदेश करीत असतात, ज्ञानाचा वर्षाव करीत असतात. ते आपला जीव धोक्यात घालून आपल्या काय करतात? तर आपल्या भक्तांना, शिष्यांना ते ज्ञानाचा उपदेश ते करीत असतात. मग आता पहा, ते कसा भगवंताने अर्जुनाला ते ज्ञान कसं सांगितलं? उलट अर्जुन साधा नव्हता.
हां, अर्जुन साधा नव्हता. देवानं अर्जुनाला सांगितलं, अर्जुना अरे हे ज्ञान आहे, हे ज्ञान असं आहे. हे ज्ञान मी पूर्वी सूर्याला सांगितलं, सूर्यानं मनूला सांगितलं, मनूनं इक्ष्वाकूला सांगितलं आणि ते राजवाडी होते त्यांच्यापर्यंत पोहोचलं. परंतु नंतर त्या ज्ञानाचा लोप झाला आणि तेच ज्ञान मी तुला आज सांगत आहे. सूर्य, मनू, इक्ष्वाकू, राजे रजवाडे यांना जे ज्ञान सांगितलं मी पूर्वीच्या काळी त्यांना सांगितलं आणि सध्या सांप्रत काळामध्ये हे ज्ञान मी तुला सांगत आहे. आणि सांप्रत काळातही अनादी ज्ञान जिथं सांगितलं जातं त्याला संप्रदाय म्हणतात. संप्रदाय म्हणजे अनादी काळाचं ज्ञान सांप्रतही उपलब्ध आहे, दिलं जातं. संप्रदाय अनादी काळाचं तत्त्वज्ञान जिथं. म्हणून कसं आहे तर साधू संतांनी ह्या ज्ञानाचा वर्षाव केला. कसा वर्षाव केला तर हे म्हणजे ते भगवंताचं सांगत होतो. त्यांनी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना हे ज्ञान मी सूर्याला, मनूला, इक्ष्वाकूला सांगितलं, ते ज्ञान तुला सांगतो. पण अर्जुन साधा नव्हता. तो त्यांनी शंका उपस्थित केली. तो म्हटला काय सोयरे. तो सोयरे देवाला देव समजत नव्हता, सोयरा समजायचा, मित्र समजायचा, आपल्यासारखाच समजत होता. म्हणून प्रसंगी भांडतही होता, आरेतुर्य करीत होता, अवहेलना करीत होता, अपमानही करीत होता. परंतु देवानं कधी समजून घेतलं, राग धरला नाही का नाही, राग धरला नाही. देवानं एवढं करू नये, राग धरला नाही. आणि मग तेव्हा अर्जुन म्हणतो काय सूर्य, काय गप्पा मारता, काय तो सूर्य कधीचा, मनू कधीचा आणि तू तर कृष्ण आता माझ्या बरोबरीचा. आणि म्हणतो मी हे ज्ञान सूर्याला सांगितलं. अरे गप्पा माराव्यात त्याला काही मर्यादा तरी असावी का नाही. गप्पा म्हणजे किती गप्पा माराव्यात, किती गप्पा माराव्यात, काही त्याला मर्यादा असावी का नाही. आता तू माझ्या बरोबरचा आणि म्हणतो ज्ञान मी सूर्याला सांगितलं. मग आता श्रीकृष्ण त्याला आता गहन ज्ञान सांगतात, गहन ज्ञान सांगतात. ते म्हणतात अर्जुना तू म्हणतोस ते खरं आहे. आत्तापर्यंत तुझे असंख्य जन्म झाले आणि आत्तापर्यंत माझे असंख्य अवतार झाले. मला त्या माझ्या सगळ्या अवतारांचं स्मरण आहे. परंतु तुला तुझ्या जन्माचं स्मरण नाही. का नाही. अवताराला स्मरण असतं, परंतु जन्माला कधी स्मरण नसतं. जन्म कधी एका मागच्या जन्माला हा जन्म मागच्या जन्माला जाणत नाही. परंतु हा अवतार मागच्या सगळ्या अवतारांना जाणतो, पुढीलांनाही जाणतो आणि मागीलांना सुद्धा जाणतो. त्याला अवतार त्याला म्हणतात. म्हणून साधू संतांनी काय केलं नाही का, संसार सागर भरला दुस्तर आणि विवेकी पोहणारे विरळा संत नाही का. संसार सागर, ह्या संसारात उपदेश करायचा सोपी गोष्ट नाही. या ज्ञानाचा उपदेश करणं सोपी गोष्ट नाही का. कारण कसं आहे, शिष्य खूप जातीचा असतो. तो शिष्य साधा नसतो नाही का. तो गुरुच्या हातात सापडत नसतो. गुरुच्या हातात सापडत नसतो. मुश्किलनं एखादा दगड असतो, तो दगड टिकतो. बाकी किती दगड 199 दगड फुटतात, परंतु एक दगड टिकतो, त्याची मूर्ती होते. बाकी 99 दगड फुटून जातात, पण त्याची मूर्ती होत नाही का. ते सटकतात, फुटतात, टिकत नाहीत. आणि जो दगड टिकतो त्याची काय होते, मूर्ती होते नाही का. मग तशा प्रकारे गुरूंच्या उपदेशाला ईश्वर सेवा खूप सोपी आहे. ईश्वर सेवा सोपी आहे, परंतु गुरुसेवा मात्र कठीण आहे, भयंकर कठीण आहे. काय काय करतात गुरुसेवा आपल्याला माहिती आहे. 2 शिष्यांनी काय केलं, गुरूंना वाटून घेतलं आणि त्यांची सेवा केली नाही का. एकाने डावी बाजू घेतली गुरूंची, एकाने गुरूंची उजवी बाजू घेतली. 2 शिष्य आणि त्यांनी ठरवलं गुरूंची सेवा करायची. मग डावी बाजू म्हणजे डावा हात, डावा पाय, बरोबर त्यांनी काय केलं, रेष आखून घेतली मध्ये. तो पेन असतो ना, कोणता पेन असतो, मार्क पेन असतो. त्यांनी काय केलं, गुरूंच्या पोटापासून तर थेच डोक्यापर्यंत अशी रेष आखून घेतली. म्हणजे इकडची बाजू तुझी, हा बांधे, ह्या बांधाच्या अलीकडं तू यायचं नाही, ह्या बांधाच्या अलीकडं तू यायचं नाही. तू तुझ्या क्षेत्रामध्ये तू काम करायचं, इकडं फिरकायचं नाही. आणि फिरकलं तर माझे इतकं वाईट नाही
नाही का. दोघांनी काय केलं, मध्ये बांध घातला, गुरुचे 2 भाग केले, उजवा आणि डावं, आणि 2 शिष्य सेवेला लागले. 2 शिष्य सेवेला लागले. एक उजव्या बाजूची सेवा करायचा, एक डाव्या बाजूची सेवा करायचा. याची सेवा झाली ना तर त्याने टाईमसुद्धा वाटून घेतला, 1-1 तास. नाही का. 1-1 तास म्हणे काय कारण गुरूंना 2च तास अवकाळ वेळ होता गुरूंना. त्यामुळे त्याने काय केलं, बरोबर 1-1 तास वाटून घेतला. 1 तासापेक्षा 1 मिनिट पुढे गेला ना तर त्यांना तो सहन होत नव्हता. आणि मग काय केलं तर तो रोज गुरूंची सेवा चालायची. गुरूंच्या हातापायाला तेल चोळायचं, गुरूंचं अंग पुसून घ्यायचे, हातपाय दाबायचे, हात दाबायचे, पाय दाबायचे, डोकं दाबायचं, आणि सगळी सेवा करायची चालू होती. तर एक दिवस काय झालं तर तो उजव्या बाजूचा शिष्य होता, तो गेला तीर्थयात्रेला गेला. 8 दिवस तो तीर्थयात्रेला गेला. आणि नेमकं गुरूंचं काय झालं, उजवा पाय उजवा हात लई दुखायला लागला. मग गुरु म्हटले, अरे तो जो शिष्य होता ना डाव्या बाजूचा, म्हटले, अरे शिष्या माझं हे लई पाय दुखतं रे, लई हात दुखतं. म्हटलं, ते नावसुद्धा तुम्ही घेऊ नका. डाव्या बाजूचं मला वाटेन तेवढं करायला सांगा, मी मरस्तोर करीन, पण उजव्या बाजूला हातसुद्धा लावणार नाही. तो नालायक साधा नाही म्हणे, मी त्याला आज ओळखत नाही का. त्यानं ह्या रेषेच्या अलीकडं सेकंद सेंटीमीटरसुद्धा कधी 10 वर्षात आला नाही. मी काय म्हणून त्याच्या बाजूची सेवा करू. नाही का. मी काय एक मिरो तरी चालेल, पण त्याच्या बाजूला हातसुद्धा लावणार नाही. गुरु म्हटले, अरे बाबा लई रे पाय दुखतोय, लई हात दुखतोय. महाराज तुम्ही ते बोलूच नका, त्याचं नाव घेऊच नका. डाव्या बाजूची मी दिवसभर सेवा करीन, पण उजव्या बाजूला हात म्हणून लावणार नाही. काय असेल ते तुम्ही पाहून घ्या. मी 10 वर्षी सेवा करतो गुरुची, मी काय साधा नाही. मग गुरु काय, अरे बाळा ऐक ना रे, माझं लईच पाय दुखते. बरं म्हटलं, ठीक आहे, आता काय हरकत नाही. मग आता त्याने काय केलं, राग काय केलं, ते अंग रोकडून घ्यायला सुरुवात केली, पार जीव खाऊन. अरे गुरु म्हणायचे, अरे हळू. तर मग तुम्ही फक्त महाराज गप्प बसा. आता मी त्याच्याकडं पाहतो, लई दिवसातून मला सापडलंय म्हणे, लई दिवसातून सापडलाय. नाही का. त्यांनी पार काय करायचे, पाय दाबता फटकेवर फटके, पायावर फटके, छातीवर फटके, हातावर फटके. नाही का. हात मुरगाळू घ्यायचा, पाय उलटा पालटा करायचा. गुरु काय गोरासारखे ओरडायचे, म्हणायचं फक्त थोडा वेळ थांबा, तुम्ही फक्त थोडा वेळ थांबा. ते गुरु म्हणायचे, अरे लई दुखतंय लई, तुम्ही फक्त गप्प बसा, तुम्ही फक्त थोडा वेळ थांबा. आता त्यांना आलाय करायला सोडत नाही. लई दिवस मी त्याचं पाहतोय. आज म्हटलं मला संधी मिळाली महाराज, आज जाऊ द्या. गुरु पार ठणठणं बोंबलायचे, पण याची सेवा काय केला खाल्लेला. गुरु पार लई मोठीने आरडाओरडा करायला लागले. शेजार-पाजारची 10 माणसं जमा झाली. ते म्हटले, अरे बाबा दे सोडून. बरं म्हटलं, मी तुमचं म्हणून ऐकतो. नाही का. बरं म्हणे, काय हरकत नाही. पण उजवा पाय लई सुजला, पार उजवा हातही सुजला, लई सुजला. पार 2-4 डॉक्टर आणले तरीसुद्धा गुरूंचं दुखणं कमी होईना. मग शेवटी त्याला शेवटी तो तीर्थयात्रेवरून आला. तीर्थयात्रेवर, आणि मग त्याला सांगितलं म्हणे महाराज हे काय झालं, तुमचा एवढा पाय सुजला, हातही सुजला, तुमचं हात तोंड फार काळे झाले. म्हणे काय सांगायचे बाळा, अरे त्याने लय माझे हात केले, त्याला माझा पाय दुखत होता. नाही का. तो हात लावी ना, पण मग लई पाय दुखत होता. तो म्हटला, बरं आता मी त्याच्याकडं पाहतो, लई त्याने माझी हाल केली. असं आहे का म्हटला. आता मी त्याचं काय सोडतो का म्हटलं, आता मी काय त्याचं काय नीटनेटकं ठेवतो का. म्हणला, महाराज तुम्ही फक्त पाहतच राहा. म्हटलं मी काही कमी आहे का म्हटलं, मला काय समजतो तो. तुम्ही फक्त थोडा वेळ दम धरा. आणि मग त्यानं मोगरी आली आणि गुरुच्या अंगावर काय करायचा, फटाफट फटके द्यायचा. त्या गुरुचे पाय रक्तभांबाळ झाले. आणि म्हणे, अरे बाबा ती फक्त थोडा वेळ थांबा म्हटला. त्यांनी साधा तमाशा केला का म्हटला, त्यांनी साधा गोंधळ केला का. आज आजूबाजूच्या 10 लोकांनी मला सांगितले त्यांनी तुमचे काय हाल केले, आणि मी त्याची बाजू काही आता कशा करता, मी मूर्ख आहे का, मला काही कळत नाही का, मी त्याची बाजू कशा करता तशी ठेवू. तुम्ही फक्त 5 मिनटं थांबा म्हटलं. जाय का. त्यांनी 4 डॉक्टर बोलायला लावलं. मी तर हॉस्पिटलच आलं पाहिजे. काय आलं पाहिजे,
हॉस्पिटलच आलं पाहिजे, फार बेजार करून टाकतो तो ढसरला पाहिजे, नाही का. मग असं करता करता गुरुचा उजवा पाय इतका सुजला आणि दुप्पट डावा पाय सुजला, नाही का. अंग गुरुचं डावं अंग काळं निळं पडून पुन्हा लाल झालं. काय झालं? पुन्हा लाल झालं. आणि जवळजवळ तर किती डॉक्टरांनी त्याचे काही उपचार केले, नाही का. काय सांगितलं? गुरुसेवा, नाही का. असू द्या, थोडासा विनोदाचा भाग सोडून द्या बरं का. परंतु आता काय सांगायचं, आपल्या तत्त्वज्ञान चिंतनाकडे यायचं बरं का, आपल्या चिंतनाकडे यायचे. तर तो विषय असा की आता आपला संसार ह्या परमार्थाच्या ज्ञानाच्या श्रीहरींच्या आड काय आलेला आहे, तर ढाल आलेली आहे, संसाराची ढाल. आपण संसाराची ढाल पुढे करतो आणि गुरूंचा उपदेश, शास्त्राचा उपदेश, शास्त्रानं सांगितलं चिंतन, शास्त्रानं सांगितलं ज्ञान, गुरूंनी केलेला उपदेश आपण काय करतो, तर झिडकारून लावतो. जसं ती तलवार असते ना, तलवारीचा उद्देश असतो की ढाल फोडायची आणि समोरच्या माणसाला जखमी करायचं, हा तलवारीचा उद्देश असतो. काय करायचं? ढाल फोडायची आणि समोरच्या माणसाला जखमी करायचं. आणि ढालीचा उद्देश काय असतो? तलवारीचे घाव बसून द्यायचे नाहीत, याकरता ढाल असते. तसं आपण परमार्थ तर सुरू केला, पण संसाराची ढाल पुढं करतो आणि त्यामुळं गुरूंचा उपदेश, तलवारीसारखा धारदार गुरूंचा उपदेश हा काय होतो, थडाथड मागं जातो, तो आतमध्ये शिरत नाही. संसाराची ढाल इतकी भक्कम आहे, इतकी भक्कम आहे, ती काय करते, आपल्यापर्यंत गुरूंचा उपदेशाला येऊनच देत नाही, नाही का. आणि म्हणून ही ढाल तोडायची आपल्याला. निज वृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सोडील म्हणून ही संसाराची ढाल तुटली रे तुटली की गुरूंचा उपदेश कार्य काम करायला लागतो आणि तिथं ज्ञानाचा अगदी व्यापक तेजस्वी प्रकाश आपल्या बुद्धीमध्ये पडतो. मग गुरूंचा उपदेश, शास्त्राचा उपदेश हा कसा आहे, अत्यंत परिणामकारक आहे आणि तो सुखाचा वर्षाव करतो, आनंदाचा वर्षाव करतो आणि दुःख कुठल्या कुठं निघून जातं. म्हणून संसार सागर भरला दुस्तर, विवेकी पोहणार विरळा संत, कामाचे आलाटा अंगी आदळती, नेनो गेली किती वाहून या. परंतु आपल्याला ज्यानं त्या नावेचा आधार घेतलेला आहे त्याच्या केसालाही धक्का लागत नाही, तो त्या नावेमध्ये बसतो, पाणी अजिबात पायसुद्धा भिजू न देता अतिशय सुखरूपपणे आनंदात पेलतेला पोचतो. आणि म्हणून काय आहे, तर सत्संग करायचा तर त्या भगवंताची ज्ञानाची, आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची, जीवनमुक्त होऊनच आपण बाहेर पडायचं, त्याशिवाय बाहेर पडायचं नाही. विष का खायचं? तुमच्यापुढं अमृताचा कलश आहे, ताट तुमच्या पुढं ताट अमृतानं भरलेलं ताट आहे आणि अशा वेळी तुम्ही विषा कशा करता ते विष प्राशन करता. स्वच्छ अशा प्रकारची ज्ञानाची गंगा तुमच्या पुढं वाहत आहे, मग गटरामध्ये बुचकळ्या कशा करता मारतात, नाही का. तो परमात्मा आनंदघन, ज्ञानघन, सुखरूप, सर्व व्यापक असा दयाघन परमात्मा तुमच्या पुढं बाहू पसरून उभा आहे. मग तुम्ही त्या दुष्ट राक्षसाकडं धाव कशा करता घेता. आणि म्हणूनच आपण काय करायचं आहे, तर जन्माला यायचं, मनुष्य जन्मात यायचं आणि त्या परमेश्वराला अनन्य भावानं बजायचं, अतिशय प्रेमाने बजायचं आणि संसाराची ढाल तोडायची आहे, संसाराची गेरी तोडायची आहे. आणि मग त्या भक्ताला ईश्वरापर्यंत दौडं जाता येतं, त्याला ब्रह्मदेवाचा बापही अडवू शकत नाही, एवढं सामर्थ्य त्या गुरुपदेशामध्ये आहे. परंतु गुरुपदेशाला आपण पात्र झाले पाहिजे. कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव.